नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जी के अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती परीक्षा 2025 येणाऱ्या परीक्षेमध्ये अतिशय उपयुक्त असणारे प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमधले बरेच प्रश्न हे वारंवार विचारण्यात आलेले आहेत. सुरू करूयात आपण आपले प्रश्न. प्रश्न पहिला आहे, काळाचे मुख्य प्रकार किती आहेत? काळाचे मुख्य प्रकार किती आहेत? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा. त्यामुळे तुमची प्रॅक्टिससुद्धा याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. काळाचे मुख्य प्रकार किती आहेत? पर्याय आहे 1, 2, 3, 4. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. काळाचे मुख्य प्रकार किती आहेत? पर्याय क्रमांक 3. काळाचे मुख्य प्रकार आहेत 3. कोणते आहेत? तर आपल्या सर्वांना माहितीच आहे, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 2, अकरणरूपी वाक्य म्हणजे कोणत्या प्रकारची वाक्य होय? अकरणरूपी वाक्य म्हणजे कोणत्या प्रकारची वाक्य? पर्याय आहे नकारार्थी, स्वार्थी, अज्ञार्थी, होकारार्थी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नकारार्थी. अकरणरूपी वाक्य म्हणजे नकारार्थी प्रकारची वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 3, शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. या वाक्यातील अधोरेखित शब्द रिकामी जागा आहेत. अधोरेखित शब्द कोणता आहे? शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. या वाक्यातील अधोरेखित शब्द रिकामी जागा आहेत. पर्याय आहे उद्देश, विधेय, उद्देश विस्तार, विधेय विस्तारक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विधेय विस्तारक. प्रश्न क्रमांक 4, वाटेला जाणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? वाटेला जाणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? पर्याय आहे शत्रूवर तुटून पडणे, खोडी काढणे, फजिती करणे, मरण जवळ करणे. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, खोडी काढणे. वाटेला जाणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता आहे? पर्याय क्रमांक 2, खोडी काढणे. प्रश्न क्रमांक 5, वाक्य पूर्ण करा. वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना, रिकामी जागा. वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना, रिकामी जागेत कोणता शब्द असेल? पर्याय आहे टाळली, वाचली, हुकली, टळली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, टळली. वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. पर्याय क्रमांक 4, टळली हा शब्द तिथे येईल. प्रश्न क्रमांक 6, झटकन, पटकन, पटपट, टपटप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत? झटकन, पटकन, पटपट, टपटप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत? पर्याय आहे अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय, प्रकार दर्शक क्रियाविशेषण अव्यय, निश्चय दर्शक क्रियाविशेषण अव्यय यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय. झटकन, पटकन, पटपट, टपटप हे कोणत्या प्रकारच्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 7, तो शाळेत पायी गेला या विधानातील अधोरेखित शब्दाचा काराकार्थ कोणता? तो शाळेत पायी गेला या विधानातील अधोरेखित शब्दाचा काराकार्थ कोणता? पर्याय आहे अपादन, संप्रदान, अधिकारण, कारण. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कारण. तो शाळेत पायी गेला या विधानातील अधोरेखित शब्दाचा काराकार्थ कोणता? तर पर्याय क्रमांक 4, कारण. प्रश्न क्रमांक 8, दीनानाथ खिसे कापू पहारे करी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? दीनानाथ खिसे कापू पहारे करी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? पर्याय आहे उपपद तत्पुरुष, अलुक तत्पुरुष, नत्र तत्पुरुष, कृदंत तत्पुरुष. पर्याय क्रमांक 2, अलुक तत्पुरुष हे बरोबर उत्तर आहे. दीनानाथ खिसे कापू पहारे करी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? तर पर्याय क्रमांक 2, अलुक तत्पुरुष. प्रश्न क्रमांक 9, अनरसा, किडूक मिडूक, गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? अनारसा, किडूक मिडूक, गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? पर्याय आहे तेलुगू, तमिळ, कानडी, गुजराती. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तेलुगू. अनारसा, किडूक मिडूक, गदारोळ हे शब्द पर्याय क्रमांक 1, तेलुगू भाषेतून आले आहेत. प्रश्न क्रमांक 10, वा काय अक्षर आहे त्याचे?
वा काय अक्षर आहे त्याचे या उद्गारार्थी वाक्याचा अर्थ अधिक अचूकपणे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. पर्याय आहे त्याचे अक्षर अतिशय खराब आहे, त्याचे अक्षर चांगले आहे, त्याचे अक्षर अतिशय चांगले आहे, त्याचे अक्षर सुवाच्य आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्याचे अक्षर अतिशय चांगले आहे. वा काय अक्षर आहे त्याचे या उदाहरणार्थी वाक्याचा अर्थ अधिक अचूकपणे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्याचे अक्षर अतिशय चांगले आहे. प्रश्न क्रमांक 11. पुढील उदाहरणातील शब्दशक्ती ओळखा. पर्याय आहे प्रवीण, कुशल, वज्र हे शब्द आहेत. पुढील उदाहरणातील शब्दशक्ती ओळखा. उदाहरण आहे प्रवीण, कुशल, वज्र. पर्याय आहे प्रयोजन, दती, लक्षणा, निरूढा, लक्षणा, अभिधा, व्यंजना. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, निरूढा लक्षणा. पुढील उदाहरणातील शब्दशक्ती कोणती? तर निरूढा लक्षणा. प्रश्न क्रमांक 12. एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर पुढीलपैकी कोणती विरामचिन्हे वापरतात? पर्याय आहे संक्षेप चिन्ह, लोप चिन्ह, संयोग चिन्ह, अपसरण चिन्ह. एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असेल तर पुढीलपैकी कोणती विरामचिन्हे वापरतात? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लोप चिन्ह. कोणते विरामचिन्ह वापरतात? पर्याय क्रमांक 2, लोप चिन्ह. प्रश्न क्रमांक 13. दुहेरी अवतरण चिन्ह या विरामचिन्हाचा वापर लेखनात कधी करतात? दुहेरी अवतरण चिन्ह या विरामचिन्हाचा वापर लेखनात कधी करतात? पर्याय आहे संबोधन दर्शविताना, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शवण्याकरिता, उत्कृष्ट भावना व्यक्त करताना, वाक्याचा शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शवण्याकरिता. दुहेरी अवतरण चिन्ह या विरामचिन्हाचा वापर लेखनात कधी करतात? पर्याय क्रमांक 2, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शवण्याकरिता. प्रश्न क्रमांक 14. वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दणाणून गेले. अचूक विधेय ओळखा. वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दणाणून गेले. यातील अचूक विधेय कोणतं आहे? पर्याय आहे वाघाच्या डरकाळीने सारे जंगल दणाणून गेले. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सारे जंगल दणाणून गेले. अचूक विधेय कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3, सारे जंगल दणाणून गेले. प्रश्न 15 आहे. उद्योगी शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात रिकामी जागाचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. अचूक समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहे भ्रमर, पिपीलिका, विहंग, खग. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पिपीलिका. उद्योगी शिस्तप्रिय म्हणून कीटक वर्गात रिकामी जागाचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. रिकामी जागेत येणारा शब्द त्याचा समानार्थी शब्द आहे पिपीलिका. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या ओन्ली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.